लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाचा वापर करून पैसे उकळण्यासाठी धमकी दिली होती. त्याच्यामधल्या 4 आरोपींना आम्ही व्यवस्थित ट्रॅप लावून पकडण्यात आलेला आहे काल संध्याकाळच्या वेळी. तर त्यामध्ये 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यामध्ये रियाजुद्दीन बशीर, मोहम्मद फैयाज, मोहम्मद मंसूरी, तिसरा मोहम्मद अशरफुल अन्सारी आणि मोहम्मद अरबाज अन्सारी असे हे 4 आरोपी आहेत. सर्व राहणारे झारखंडमधले आहेत, परंतु ते इथे जोगेश्वरी बांद्रा या ठिकाणी काही दिवसापासून राहायला आले होते. सर, त्यांनी जो आंतरराष्ट्रीय नंबर जो वापर केलेला आहे त्याने ते कुठून व्यवस्थित केलेले आहे, त्याचा वापर करतो कधीपासून ते वापर करत आहे? हा जो आंतरराष्ट्रीय नंबर त्यांच्याकडे आहे त्यांनी 2-3 गुन्ह्यामध्ये वापरल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे आणि त्यापूर्वी त्यांनी अनेक गुन्ह्यामध्ये त्याचा वापर केला आहे किंवा नाही याबद्दल अद्याप माहिती आपल्याला प्राप्त नाही. त्याचा तपास सुरू आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल नंबर मिळवण्यासाठी बऱ्याच वेळा ते VPNचा वापर करतात किंवा आता टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे तर आपण कुठल्याही देशाचा नंबर VPNच्या थ्रू वापरू शकतो असंही आहे. किंवा या व्यतिरिक्तही त्यांनी अजून काय वापरलं असेल त्याचा शोध आपण घेत आहोत. कन्व्हर्शन त्याच्यामध्ये असं झालेलं आहे, जर 30 लाख रुपये देण्यात नाही आलं तर बाबा सिंगसारखं हत्या केली जाणार. त्यांनी हे कुठे सगळ्या त्याच्यामध्ये आता समावेश आहे का? तर काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर सुद्धा पाहिजे त्याच्यामध्ये कुठे काय त्यांचा संबंध आहे? याबद्दल आत्ताच भाष्य करणं खूप लवकरचं होईल, कारण आपण त्यांना आताच काल ताब्यात घेतलेलं आहे. आज त्यांना आपण कोर्टासमोर हजर करून त्यांची PC घेतलेली आहे. तपासामध्ये काही गोष्टी उघड होतील तेव्हा आपल्याला त्याबद्दल कळवणार. अद्यापर्यंत लॉरेन्स बिश्नोई गँगशी हे संबंधित आहेत असं काही समोर आलेलं नाही. कशा प्रकारे पोलिसांनी ट्रॅप लावला आणि कुठे त्यांना अटक करण्यात आली? ह्या आरोपींनी जे पैसे मागितले होते ते पैसे आम्ही पैशाच्या स्वरूपात देऊ शकत नाही. तर आम्ही व्यापारी आहोत सोन्याचे, तर आम्ही तुम्हाला सोन्याचे कॉईन देतो असं त्यांना सांगून तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही येऊन ते तुम्हाला डिलिव्हर करतो असं सांगण्यात आलं होतं. आणि मग त्यांनी आपल्याला माहीमच्या परिसरामध्ये बोलवलं होतं. तर ज्या ठिकाणी आपल्याला बोलवलं त्या ठिकाणी आमच्या झोनमधले वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे बेस्ट ऑफिसर्स निवडून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅप लावण्यासाठी पाठवलं होतं. त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे कामगिरी करून कुठलंही काय म्हणतो आपण त्याला लिकेज न होता माहितीची योग्य रीतीने त्यांना ताब्यात घ्यायला आहे. यामध्ये आत्तापर्यंत जो नंबर आपल्याकडे ज्या मोबाईल नंबरवरून संपर्क झालेला आहे तो मोबाईल नंबर जो वापरत आहे तो ह्या अटक केलेल्यांपैकी कोणाचा आहे की अजून त्यामध्ये तिसरा कोणी सहभागी आहे याचा तपास आपण करत आहोत. की कोणी नसेल तर नक्कीच तो दुसरीकडे बसून हा सर्व खेळ करत आहे हे दिसतं. मग त्याला पकडण्यासाठी आपण प्रयत्नरत आहोत. आपली एक टीम ऑलरेडी धनबाद या ठिकाणी आहे आणि इथून जशी माहिती मिळेल काही तर त्याप्रमाणे अजून पण काही ठिकाणी गरज पडली तर टीम पाठवू. या आरोपींसोबत पोलिसांच्या आणि आरोपींचं किती दिवस असं कन्व्हर्सेशन सुरू होतं की त्यांना आणण्यासाठी आणि कशा पद्धतीने त्यांना जवळपास आम्ही 4 दिवस त्यांचा सलग पाठपुरावा करत होतो. सुरुवातीला त्यांनी पैशाची मागणी केली आणि मग नंतर कन्व्हर्सेशन बंद झालं. मग ज्या ज्वेलर्स आहेत त्यांना सांगून परत ते कन्व्हर्सेशन सुरू करण्यासाठी त्यांची मदत घेतली आणि मग हळूहळू त्यांचा विश्वास संपादन केला की आम्ही त्याला हे सोन्याचे कॉईन्स जे आहेत ते देण्यासाठी तयार आहेत व्यापारी. आणि असं त्याचा विश्वास संपादन करून मग त्यांना ट्रॅप करण्यात आलं. सर, बोरवलीसोबत अजूनही प्रकरण अशी घटना समोर आलेली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पैशाची मागणी केली आहे. तिथे 30 लाखाची केली आहे पण ठाण्यामध्ये 10 कोटीची केली आहे. यामध्ये त्यांचं काही कनेक्शन येतो आहे? ठाण्यामधल्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही तिथलच्या तपास पथकाशी संपर्कात आहोत. त्यांच्याकडे जर आमच्या इथलच्या आरोपींची लीड असेल तर आम्ही त्यांना सहकार्य करणार आहोत. परंतु
अद्यापपर्यंत तिथलच्या घटनेशी आम्ही अटक केलेल्या आरोपींचा काही संबंध आहे असं समोर आलेलं नाही. सर एक सवाल, एक कहाँ से मिला? क्या कोई लोकल लेवल के उन्हें नंबर प्रोवाइड किया गया क्योंकि ये धनबाद से बिलोंग करते हैं, तो उस बारे में बताइए। ये जो ज्वेलर्स का शॉप है उसका उस शॉप का ये नंबर है, तो जब भी हम देखते हैं शॉप के बाहर भी वो नंबर डिस्प्ले किया जाता है या फिर अपने एडवर्टाइजमेंट में रहता है, तो उस तरीके से उन्होंने नंबर लिया होगा। किसी पर्सन का वो पर्सनल नंबर नहीं है, वो उस शॉप का नंबर है। तर या आरोपीने कुठे आधी सुद्धा